इंडियन नेव्ही इनसेट 2025 ह्या परीक्षेचे एक्झाम डेट्स तुम्हाला माहीत झालेत असणार. त्याचे ॲडमिट कार्ड पण आलेले आहे. खूप जणांचा असा डाऊट आहे की सर एक्झॅक्टली ते ॲडमिट कार्ड कसे डाउनलोड करावे? एका मिनिटात सांगतो कसे करावे. ही वाली लिंक आहे, ही वाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही ते क्लिक करून घ्या. ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर हा फर्स्ट युजर फेस इंटरफेस येतो तुम्हाला. यामध्ये तुमचं आयदर रजिस्टर्ड ईमेल आय डी किंवा तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला जो माहीत आहे आणि तुमचं पासवर्ड. जरीही पासवर्ड लक्षात नसेल तर खाली एक ऑप्शन आहे पासवर्डचा, फॉरगेट पासवर्ड, याच्यावर क्लिक करावं. इथून तुम्हाला भेटून जाईल तुमचं पासवर्ड. त्यामध्ये मग तुम्हाला तुमचं रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि तुमचा मोबाईल नंबर, तुमचे डेट ऑफ बर्थ, जे काही इन्फॉर्मेशन विचारते ते टाकायची. तिथून तुमचं OTP ईमेल आय डीवर येणार. ईमेल आय डीमधून तो OTP टाकून तुम्हाला ते पासवर्ड, न्यू पासवर्ड सेट करावा लागेल. तो एकदा सेट केला की परत या पेजवर या, ही वाली इन्फॉर्मेशन टाका. याच्यामध्ये तुम्हाला परत तुमचा पासवर्ड जो नवीन रिसेट केला आणि तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी दोघांपैकी एक, दोघंही नाही टाकायचं. ठीक आहे. आणि हे बॉक्समधून जे काही दिसत असेल ते टाकायचं. छोटी लिपी, मोठी लिपी नीट बघून टाकायचं. आता हे ओपन केल्यानंतर तुम्हाला असं पेज येणार. आता एक जणाचं मी ओपन केलेलं आहे. इथं बघा तुम्हाला इथं डायरेक्टली पेस्ट कंट्रोल वर्कर, तुम्ही ज्या पोस्ट करता अप्लाय केलं त्याचं नाव येणार आणि खाली डाउनलोड हॉल तिकीट. हॉल तिकीटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट डायरेक्ट जनरेट होऊन जाणार. झालं जनरेट. इथं बघा, इथं असं दिलेलं आहे. तुम्हाला इथं असं नाव वगैरे तुमचं काय आहे, कोणतं शिफ्ट वगैरे आहे, हे सगळं दिसणार. आता त्यानंतर 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहे. गाईडलाईन्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गाईडलाईन्स, कसं करायचं, ॲडमिट कार्ड कसं आणायचं, ॲडमिट कार्ड सोबत कोणता आयडी पाहिजे, त्याची झेरॉक्स वगैरे वगैरे वगैरे. आणि सर्वात मेन म्हणजे इथं तुम्ही मॉक टेस्टवर क्लिक केलं ना, त्याच विंडोमध्ये मॉक टेस्ट सोडवू शकतात. तुमचा पेपर असा असणार आहे बघा, इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहे पेपर. इथं खाली सिलेक्ट करा, ओके करा. अशा टाईपचे तुम्हाला युजर इंटरफेस असणार आहे. जसं आता हे प्रश्न बघा, रक्त समूह की खोज किसने की. आता मला माहित नाही याचं, मी आता काहीतरी सी उत्तर देतो. सी एकदा टिक केलं की तुमचं झालं. पण तुम्हाला सी उत्तर नाहीये, म्हणजे मला असं वाटतं की सी असावं पण मी कन्फर्म नाहीये, तर मग मार्क फॉर रिव्ह्यू वर क्लिक करायचं. पण एवढा वेळ नसतो या एक्झाम मध्ये, तर डायरेक्टली तुम्ही काय करा, सी उत्तर टिक करा. हे काय मार्क फॉर रिव्ह्यू नका करू. सपोज बाय चान्स तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू केलेलं आहे तर ते नंतर ग्रँटेड धरलं जातं. ठीक आहे. आणि सपोज तुम्ही सी टिक केलं आणि नाही नाही बाबा सी उत्तर नाही माझं, मला बी टिक करायचं होतं, तर हे क्लिअर आन्सर क्लिक करा. परत एकदम नॉर्मल झालं, मग बी वर टिक करा. असं सपोज मी सी वर केला, झालं. आता पुढचं डायरेक्ट 19 नंबरवर जायचं, जाऊ शकतो. तर चूज द प्रेझेंट इनडेफिनेट, ही हॅड बीन स्लीपिंग, तर याचं येतं ही स्लीप्स, बी उत्तर माझ्याप्रमाणे. आता जे काही येतं ते येतं. श्याम अँड हिज ब्रदर्स डॅश डॅश अ फेमस स्वीट शॉप इन अवर नेबर. ठीक आहे, असं दिलेलं आहे. मोठं करून दाखवतो. तर इथं काय लागेल, इज लागेल, हॅव लागेल, हॅव लागेल, आर लागेल, इज येतं. तर माझ्या हिशोबाने ए उत्तर. असं टिक करायचं तुम्हाला. तर इथून तुम्हाला कळतं एक्झॅक्टली तुम्ही 3 टिक केलेली आहे, बाकीचे राहिले आहे. जो राहिला आहे त्याच्यावर पटकन जाऊन टिक करून घ्यायचं आणि शेवटी इथं सबमिट करावं. सबमिट करताना ओके झालं तुमचं. आता सबमिटवर सपोज क्लिक जरी नाही केलं तरी ते ऑटोमॅटिकली वेळ संपत असतो, तिथं ते ऑटोमॅटिकली शटडाऊन होऊन जाईल. ठीक आहे. पण सबमिटवर क्लिक करा, बस एवढंच म्हणणं आहे. तर डाउनलोड करताना जर काहीही डाऊट आला तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. 31 तारखेपासून एक्झाम आहे, उद्यापासून. तर 31 ते लगभग 7 तारखेपर्यंत, 5 तारखेपर्यंत याचे पेपर चालणार आहे. तुमची शिफ्ट, तुमची सिटी आणि तुमचं ते काय डेट वगैरे, शिफ्ट नंबर एकदा चेक करून घ्या. इवन याच्यामध्ये त्यांनी कसं केलेलं बघा, इथं जर मी गेलो ना याच्यामध्ये, एक मिनिट, सर्वात फर्स्ट पेज कोणता होता यांचा बघा, इथं त्यांनी एकदम भारी करून दिलेलं आहे. नो युअर एक्झाम सिटी सेंटर. आणि तुमचं बघा, याचं हे वाला सेंटर आहे, हा वाला पूर्ण ऍड्रेस आहे. आणि त्यांनी लँडमार्क पण देऊन टाकला की अपोजिट जनक कॉपियर्स. आणि त्याचं इथं गुगल मॅपची लिंकवर पण दिलेली आहे. लिंकवर जरी क्लिक केलं की ऑटोमॅटिकली गुगल तुम्ही इथं शेअरवर क्लिक करायचं आणि हे कॉपी करून टाकायचं, कॉपी लिंक, आणि तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन पेस्ट करायचं. तर इवन फोटो वगैरे सगळं दिलेलं आहे. एवढं भारी सिस्टम असतं. डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन, इंडियन नेव्ही. ठीक आहे. तर असं तुम्ही करू शकतात. जरी काही डाऊट आला तर मला सांगा. उद्याच्या पेपर, उद्यापासून पेपर सुरू होतो 31 ऑगस्ट पासून. तर त्याच्याकरता आज 30 तारखेला मी व्हिडिओ घेणार आहे रात्री 9:15 तेव्हा आपण बघूया
कशा प्रकारे आपण एक्झाम मध्ये कोणते क्वेश्चन अटेम्प्ट करावे सर्वात पहिल्यांदा, की कुठून सर्वात जास्त मार्क आपल्याला भेटू शकतात आणि मग बाकीचे आपण ट्राय करूया. तर एक्झॅक्टली आज 9:15 वाजता रात्री यूट्यूबवर भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.